जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव येथे दारूच्या पैशासाठी पत्नीची निर्गुण खून, मुख्य आरोपीला पोलीस कोठडी। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव येथे दारूच्या पैशावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हत्येत झाला। पत्नीवर लोखंडी रॉडने जीवघेणे हल्ला करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी गजानन कुट्टे याला जिंतूर न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर त्याचे वडील ज्ञानेश्वर कुट्टे आणि भाऊ देवानंद कुट्टे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून चौथा आरोपी सुदाम कुट्टे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे। याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 25 जून रोजी दुपारच्या सुमारास गजानन कुट्टे यांनी दारूसाठी पैशाची मागणी करत पत्नीशी वाद घातला। वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी तिच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला। या घटनेने धानोरा देवगावसह संपूर्ण जिंतूर तालुका हादरलेला होता। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय व पोलीस ठाण्यासमोर तीव्र संताप व्यक्त करत आरोपीसह सासरच्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होईपर्यंत शवविच्छेदनास विरोध केला। दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी गजानन कुट्टे याला ताब्यात घेतले। त्यानंतर वडील ज्ञानेश्वर कुट्टे आणि भाऊ देवानंद कुट्टे यांनाही अटक करण्यात आली। शुक्रवारी तिन्ही आरोपींना जिंतूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने मुख्य आरोपी गजानन कुट्टे यास पुढील तपासासाठी 2 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। तर उर्वरित दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यातील चौथा आरोपी सुदाम कुट्टे अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे। पोलीस सूत्राच्या माहितीनुसार मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीत चौकशीतून हत्येमागील नेमके कारण, इतर आरोपींची भूमिका आणि संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडगे हे पुढील तपास करत असून या निर्गुण हत्येनंतर धानोरा देवगाव परिसरात एकच शोककळा पसरली असून मृत महिलेच्या नातेवाईकांनी सर्व संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जिंतूर 6 न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर 6 न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।